शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये युद्धाची समीट झालेली वार्ता ते 5 परिव्राजक घेऊन सिद्धार्थाकडे आले आणि सिद्धार्थाने ती बातमी ऐकल्यानंतर सिद्धार्थ फारच अस्वस्थ झाला आणि एकटा असताना सिद्धार्थ स्वतःशीच विचार करू लागला. आपली परिव्रजा पुढे चालू ठेवण्याचं काही कारण आहे किंवा नाही असं तो ठरवू लागला. त्याने सोकी यांचा त्याग कशासाठी केला होता हे ते स्वतःशीच बोलू लागला आणि त्याचा युद्धाला विरोध होता म्हणून त्याने गृहत्याग केला होता. ज्या अर्थी युद्ध संपलं आहे त्या अर्थी माझ्या पुढे काय प्रश्न शिल्लक राहिला आहे काय, किंवा ज्या अर्थी युद्ध संपले त्या अर्थी माझ्या पुढे असणारा प्रश्न सुटला असेल काय, असा प्रश्न सिद्धार्थाला पडला. आणि खोलवर विचार केल्यानंतर तो प्रश्न अजूनही सुटला नाही असं सिद्धार्थाला वाटलं. युद्धामुळे घर सोडलं हे खरं आहे, तसेच कोली आणि शाक्य यांच्यातील युद्ध सुद्धा संपले आहे हे जरी खरे असले तरी मी घरी जाऊ शकत नाही, कारण या सामाजिक संघर्षाच्या समस्येचं मला उत्तर शोधून काढलंच पाहिजे. आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाने प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून घेण्याचा त्याने निश्चय केला.